नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण अतिशय पौष्टिक औषधी गुणधर्म असलेले मेथीचे लाडू बनवणार आहोत. हे लाडू बनवताना आपण बिलकुल पाकाचा वापर केला नाही आहे, त्यामुळे अगदी महिना 2 महिना राहिले तरी खराब होत नाही. आणि त्याचबरोबर औषधी गुणधर्म असल्यामुळे हिवाळ्यात आवर्जून प्रत्येकाने असे मेथीचे लाडू बनवावे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी बघा मी इथे 1 वाटी इतकं मेथीचं पीठ घेतलेलं आहे. हे दुकानातून मी विकत आणलं आहे. हवं तर तुम्ही घरी थोडीशी मेथी भाजून मिक्सरवर फिरवून त्याची पावडर या ठिकाणी वापरली तरीही चालेल. 1 वाटी मेथीचं पीठ आणि त्यामध्ये साधारण अर्धा वाटी मेल्ट केलेलं साजूक तूप टाकायचं आहे. तर साजूक तूप किती टाकायचं, तर अगदी ही मेथीची पावडर यामध्ये व्यवस्थित भिजली पाहिजे एवढं टाकायचं आहे, जेणेकरून आहे ना याचा कडवटपणा कमी होतो आणि हे मेथीचं पीठ छान फुलून येतं. तर आता साधारण आपल्याला 2 ते 3 दिवस आणि कमीत कमी 1 दिवस तरी आपल्याला ही मेथी पावडर अशी तुपामध्ये भिजवत ठेवायची आहे. तर मी ही 2 ते 3 दिवसासाठी अशी भिजवत ठेवलेली होती. आता एक 2-3 दिवस झालेले आहे, आपण बघूयात व्यवस्थित. आता ही आपण सोडवून घेऊयात. थोडंसं हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे असं घट्टसर हे मिश्रण तयार झालं आहे. तर आपली इथे ही मेथी पावडर फुलून आणि मुरून छान तयार झालेली आहे. आता आपण लाडू तयार करणार आहोत. तर लाडू तयार करताना सुद्धा घरातील कुठलीही वाटी किंवा मेजरिंग कप तुम्ही यासाठी सेट करू शकतात. तर मी ज्या वाटीने मेथी पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने या ठिकाणी सगळं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे. कढईमध्ये आता आपल्याला 2 वाट्या किसून घेतलेलं सुकं खोबरं हलक्याशा सोनेरी रंगावर खरपूस होईपर्यंत लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. खरपूस भाजलं गेलं की परातीमध्ये काढायचं आणि पूर्णपणे रूम टेम्परेचरवर गार करायला ठेवायचं आहे. आता थोडं थोडं करत साजूक तूप वापरून आपण या ठिकाणी पुढचे पदार्थ भाजणार आहोत. तर मी या ठिकाणी एकूण 2 कप इतकं साजूक तूप पूर्ण लाडू करताना वापरलेलं आहे. 1 चमचा साजूक तूप कढईत टाकायचं. यामध्ये आधी अर्धा वाटी आपल्याला बदाम 2-3 मिनिटासाठी भाजून घ्यायचे आहे आणि मग लगेचच यामध्ये आपल्याला अर्धा वाटी काजू टाकून घ्यायचे आहे. हलकासा काजूचा रंग बदलला पाहिजे इतपत मंद आचेवर ते भाजायचे. हवं तर तुम्ही यामध्ये पाव कप अक्रोड, पाव कप पिस्तासुद्धा ॲड करू शकतात. पण पूर्वी पारंपरिक पद्धतीने फक्त काजू, बदाम, खोबरा आणि खारकेचीच पावडर जास्त वापरली जात असे. आता यामध्ये आपण पुन्हा साजूक तूप टाकलेलं आहे आणि पाव वाटी इतकं अळीव टाकून घेतले आहे. अळीव कंबरदुखी आणि केस गळतीवर रामबाण इलाज आहे. तर अळीव आवर्जून घाला, अतिशय पौष्टिक असतात हे सुद्धा हलकेसे भाजून घेतले आहे आणि आता परातीमध्ये काढूयात. आता त्याच कढईमध्ये पुन्हा पाव चमचा साजूक तूप आणि पाव वाटी खसखस टाकून घ्यायची आहे. तर खसखस तर बाळंतिणीच्या आहारात आवर्जून ठेवा, जेणेकरून तिला त्यामुळे झोप खूप छान येते. तर ही खसखस हलकीशी सोनेरी रंगावर भाजली गेली, तीही मी काढून घेतली आहे. आता कढईमध्ये 2-3 चमचे साजूक तूप टाकायचं आणि 1 ते 1.5 वाटी आपल्याला यामध्ये खारकेची पावडर टाकायची आहे. ही खारीक पावडर आपल्याला मंद आचेवर 4-5 मिनिटासाठी भाजून घ्यायची आहे. तर खारीक ही हाडांच्या मजबूतीसाठी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे आपले पूर्वज किंवा आपल्या पारंपरिक रेसिपींमध्ये लाडूच्या बघा खारीक आवर्जून टाकली जात असे. भाजली गेलेली खारीक तीही आपण काढून घेतली आहे. तर आहे ना आता या ठिकाणी पुन्हा साजूक तूप 1 चमचा आणि या ठिकाणी मी साधारण अर्धा वाटी गोड आंबी घेतली आहे. गोड आंबी गुडघेदुखीवर खूप रामबाण इलाज आहे. आता आपण डिंक फुलवून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी साधारण 1 वाटी इतका डिंक घेतलेला आहे. तर डिंक फुलवताना असं साधारण पाव कप इतकं साजूक तूप घेतलेलं आहे. यामध्ये थोडा थोडा डिंक टाकायचा आणि मंद आचेवर आपल्याला अगदी फुलेपर्यंत हा परतवून घ्यायचा आहे. एकदम सगळा डिंक टाकू नका, थोडं थोडं करून तूप टाका आणि त्यामध्ये हा डिंक असा छान फुलवून घ्या. जसा हा डिंक फुलतो ना, असा थोडासा याला सोनेरी रंगसुद्धा यायला लागतो, इतपत तो फुलवून घ्या, नाहीतर आतून कच्चा राहण्याची शक्यता असते. याच पद्धतीने सर्व डिंक आपल्याला फुलवून घ्यायचा आहे. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे. या ठिकाणी सगळा डिंक मी फुलवून घेतलेला आहे. आता बघा राहिलेलं सगळं तूप आपल्याला साधारण यामध्ये घालायचं आहे. तर मी याची डिटेल रेसिपी किंवा मेजरमेंट सगळं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईल, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा, म्हणजे तुमचं सुद्धा लाडू अगदी पौष्टिक आणि परफेक्ट असे तयार होतील. आता राहिलेलं सगळं साजूक तूप टाकायचं आणि यामध्ये 2 वाट्या आपल्याला गव्हाची कणिक टाकायची आहे. ही छान सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस आपल्याला भाजायची आहे. तर या ठिकाणी बघा आपली कणिक भाजली गेलेली आहे. यामध्ये ना आता गॅस बंद करायचा आणि जी मेथी पावडर आपण तुपामध्ये भिजवलेली आहे ती यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे आणि फक्त मिक्स करायची आहे गरम पिठामध्ये.
याआधीसुद्धा कच्च्या डिंकाचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपीसुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. अतिशय पौष्टिक असे ते लाडू आहेत. या ठिकाणी आपली सगळी तयारी झालेली आहे आणि 3 वाट्या मी या ठिकाणी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे, ज्या वाटीने आपण सगळे पदार्थ घेतले आहे. आता काय करायचं, मिक्सरचं मीडियम साईजचं भांडं घ्यायचं. यामध्ये खसखस आणि अळीव टाकून आपल्याला आधी फिरवून घ्यायचे आहे. त्यानंतर ह्याच भांड्यामध्ये आपल्याला सगळे ड्रायफ्रूट्स मिक्सरवर सरभरीत असे फिरवून घ्यायचे. खूप जास्त बारीक पावडर करू नका बघा. आता आपण हे ड्रायफ्रूट्स छान असे मिक्सरवर फिरवून घेतले आहे. जे खोबरं आपण भाजून घेतलं आहे ते हाताने थोडंसं असं मॅश करून घ्यायचं आणि आता आपण हे सगळे पदार्थ एकत्र करून घेणार आहोत. आता मी यामध्ये ड्रायफ्रूट्सची पावडर टाकते. गोडंबी आवर्जून टाका, ती उष्ण असते पण अतिशय पौष्टिक आहे गोडंबी. आता यामध्ये आपण भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ आणि मेथीचं पीठ टाकून घ्यायचं आहे. याला छान मिक्स करूयात. या ठिकाणी डिंक जो आपण तळून घेतला आहे ना, तो थोडा हाताने क्रश करा किंवा तसाच टाकला तरीही चालेल यामध्ये. आता आपण यामध्ये गूळ टाकणार आहोत. तर बारीक चिरून घेतलेला मी या ठिकाणी 3 वाट्या गूळ टाकला आहे. हवं तर तुम्ही पिठी साखर तुम्हाला चालत असेल तर 3 वाट्या पिठी साखर घेतली तरीही चालेल किंवा निम्मी पिठी साखर आणि निम्मा गूळ घेतला तरीही चालेल. अर्धा चमचा आपल्याला यामध्ये वेलदोड्याची पूड आणि वेळेवर थोडंसं जायफळ किसून टाकायचं आहे. गुळाच्या पदार्थांना किंवा लाडूला जायफळाची चव खूप छान लागते, तर आवर्जून टाका जायफळ. तर साधारण अर्धं जायफळ मी यामध्ये किसून टाकलेलं आहे. याला छान मिक्स करायचं. आता हे मिक्स करायला खूप वेळ लागतो हाताने करायला गेलो तर, त्यामुळे काय करायचं, मिक्सरच्या मीडियम साईजच्या पुन्हा भांड्यामध्ये हे थोडं थोडं मिश्रण टाकायचं आहे आणि पल्स मोडवर आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे. बघा, अगदी बारीक पेस्ट करू नका, पल्स मोडवर फिरवा, म्हणजे हे छान मिळून पण येतं आणि आपलं काम अतिशय झटपट होतं. आता राहिलेले सर्व पदार्थ याच पद्धतीने मिक्सरवर पल्स मोडला आपल्याला फिरवून घ्यायचे आहे, जेणेकरून हे जे सगळे पदार्थ आहे ना ते अगदी छान मिळून येतात आणि आपले लाडू पटापट वळले जातात. हे मेथीचे लाडू आहे बिना पाकाचे, म्हणून 2-3 महिने ठेवले ना तुम्ही खराब होणार नाही. आणि बाळंतीण बाई असेल तर तिच्या आहारातसुद्धा तुम्ही हे लाडू आवर्जून ठेवा, जेणेकरून तिला यापासून नक्कीच ऊर्जा मिळेल किंवा तिची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. आता सगळं बघा, आपलं हे मिश्रण रेडी झालं आहे आणि आता याचे छोटे छोटे लाडू करून घ्यायचे आहे. तर हे लाडू कसे खायचे बघा. सकाळी 1 लाडू घ्यायचा आणि त्यासोबत कोमट दूध किंवा गरम दूध 1 कप पिलं ना की दिवसभराची एनर्जी तुम्हाला मिळेल. तर या पद्धतीने मी सगळे छोटे छोटे लाडू तयार केलेले आहे. एवढ्या मिश्रणामध्ये आपले पूर्णपणे 32 लाडू तयार झाले आहे. लाडूच्या आकारानुसार कमी जास्त होऊ शकतात. तर या ठिकाणी आपले मेथीचे पौष्टिक लाडू रेडी झाले आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून बघा आणि रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.